नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार आणि माजी आमदार राम शिंदे पुन्हा एकदा आमने-सामने. अहमदनगर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार आणि माजी आमदार राम शिंदे हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतमध्ये 30 लाखांचा भरीव निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यावर उत्तर देत माजी आमदार राम शिंदे म्हणाले आहेत की 30 लाख भरीव निधी देऊ हे एक प्रलोभनच आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगानं चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पाहूया या ग्रामपंचायतीचं काय होतंय ते. कदाचित त्यांना गावामध्ये गटतट असावे असा एक प्रामाणिक हेतू त्यांचा असावा. माझं म्हणणं आहे की गावामध्ये गटतट नसावे. तिथं गावाचा विकास करत असताना सर्व गटतट बाजूला ठेवून गावाच्या चांगल्या गोष्टीसाठी लोक जर एकत्रित येत असतील तर त्याला काय हरकत आहे. करोनाच्या काळामध्ये अनेक लोकांचा खर्च हा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जे उत्पन्न होतं लोकांचं ते त्या ठिकाणी घटलेलं आहे. आणि असं म्हणतात की इलेक्शनच्या काळामध्ये आणि खास करून जर ग्रामपंचायत असेल त्या परिसरामध्ये तिथं जर गटतट मोठ्या प्रमाणात असेल तर लोकांचाही खर्च वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी होत असतो. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी ताणतणाव होत असतो. मग उद्या जाऊन हा गट म्हणतो हे विकास काम करायचं नाही, तो गट म्हणतो ते विकास काम करायचं नाही, आणि याच्यामुळे विकाससुद्धा खुंटू शकतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक त्या गावामध्ये राहणाऱ्या त्यांना अडचण होऊ शकते. प्रलोभन दाखवणं, लोकांवर दबाव तंत्र आणणं, मसल पॉवरचा उपयोग करणं, मनी पॉवरचा उपयोग करणं. मग राज्य निवडणूक आयोग नेमकं करतंय काय? हे जे आमदार आहेत त्यांनी विकासाला चालना दिली पाहिजे, विकास केला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली तरी ती देखील बिनविरोध होण्याला काही असण्याचं कारण नाही, दुमत असायचं कारण नाही. परंतु निवडणूक ही लोकशाहीचं प्रतीक आहे. आपल्या देशामध्ये घटना आहे, परंतु हे आमदार घटना विरोधी बोलतायत, निवडणुकीचा कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन करतायत. त्यामुळं जे त्यांनी रोहित पवारांनी 30 लाखाचं जे बक्षीस जाहीर केलं आहे हे लोकांना प्रलोभन देणार आहे. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जर अशा पद्धतीनं दबाव आणून राजकारण करत असतील आणि बिनविरोध निवडणुका घाटत असतील तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांचे बळी गेलेत आणि त्यामुळं लोकशाही आली आणि मग पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे जातो का काय देश, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज ग्रामपंचायतच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पैसे देतात. उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अशाच होतील, नगरपालिका महापालिकेच्या होतील, खासदार आमदारच्या होतील, आणि मग आता हे टाटा बिर्ला हेच लोक ह्याच्यामध्ये आमदार खासदार होतील तर देश कोण चालवेल? अशा पद्धतीनं बोलायचं एक, करायचं एक, आणि अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवलंय. त्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्हली राज्य निवडणूक आयोगाने ॲक्शन घेण्याची आवश्यकता. शरद पवारांचं कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, पाशा पटेल यांचा आरोप. 30 डिसेंबर रोजी पाशा पटेल हे नगरमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला. कृषी विधेयकावरून पंजाब आणि हरियाणा जर सोडलं तर भारतात कुठेच शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला नाहीये. जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात तेव्हा 8-8 दिवस रस्ते बंद असायचे, पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर आलेच नाहीत. उलट शेतकऱ्यांना या विधेयकांचा आनंद झालाय. केवळ पंजाब आणि हरियाणा हे सोडले तर शेतकऱ्यांचा उद्रेक आणि संताप भारतात कुठेच दिसत नाहीये. आणि शरद पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले, आज जे कृषी विधेयक आले आहे त्याचा ड्राफ्ट हा शरद पवार हे कृषी मंत्री असतानाच तयार झालाय. शेती हा तर शरद पवारांचा आत्मा आहे असं म्हणतात. मग ते राज्यसभेत जेव्हा शेतीचा प्रश्न निघाला तेव्हा ते का उपस्थित नव्हते, असाही सवाल पाशा पटेल यांनी उपस्थितांना मांडला. तुम्ही महाराष्ट्र बघितलंय, महाराष्ट्रामध्ये 8-8 दिवस रस्ते बंद असायचे शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू झाल्यानंतर. कुठं आहे का रस्ता लोक? आता कोण आहे का शेतकरी रस्त्यावर येऊन सगळा विरोध केलेला? शेतकऱ्यांनी मनापासून टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. 3 विधेयक आले, आमचं कल्याण झालं, आम्ही जे मागितलं ते मिळाले रे बाबा. आनंद आहे शेतकऱ्यांना. नाहीतर भारतामध्ये पंजाब आणि हरियाणा जर सोडलं कुठं शेतकऱ्याचा उद्रेक रस्त्यावर दिसतो? प्रातिनिधिक असेल, सोडावं प्रातिनिधिक तर कोणाला बी माणसं मिळतात. दाऊद इब्राहिमलाही माणसं मिळतात, अरुण गवळीलाही माणसं मिळतात, माणसं तर कोणालाही मिळतात. प्रश्न तो नाहीये.
परंतु जनसमर्थन जे म्हणतो आपण ते समर्थन कितपत 2 राज्य सोडून देशातल्या कुठल्या राज्यामध्ये हे समर्थन आहे मला सांगा. आदरणीय शरद पवार साहेबांना तुमच्या वतीनं मी साष्टांग दंडवत घालायला तयार आहे. मी आदरणीय शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारतो. शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कमिटी टू एक्झामिन मेथॉडॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइस नावाची कमिटी स्थापन केली होती. शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना आता हे 3 विधेयक आलेले आहेत. याचं ड्राफ्ट तयार झालंय आदरणीय शरद पवार कृषी मंत्री असताना. मी पवार साहेबांचा प्रामाणिकपणा एका गोष्टीमध्ये दिसला मला की ज्या शरद पवार साहेब हे राज्यसभेचे सदस्य आहेत. शरद पवारचा आत्मा शेती म्हणतात, मला माहित नाही पण म्हणतात लोक की शरद पवारचा आत्मा शेती आहे. मग शरद पवारचा आत्मा शेती आहे आणि शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहे आणि आत्म्याची चर्चा राज्यसभेमध्ये चालू असताना त्या दिवशी पवार साहेब गैरहजर का राहिले असतील हा प्रश्न तुम्ही शोधा, मी कशाला शोधू. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद. रेखा जरे हत्याकांडातील पोलिसांची भूमिकाही संशयास्पद. आमदार संग्राम जगताप यांचा गंभीर आरोप. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटात निर्घुण हत्या करण्यात आली. या हत्याकटातील प्रमुख सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अजूनही फरार आहे. या घटनेला 1 महिना होऊन गेला तरीही बाळ बोठे हा काही सापडेना. या स्वर्गीय रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलानं बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मराठा क्रांती मोर्चा, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या माध्यमातून रेखा जरे यांनी काम केलं. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला. त्यांच्या हत्याकांडाबाबत प्रशासन आता बघ्याची भूमिका घेत आहे. हे योग्य नाही. आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. रेखा जरे यांच्या मुलाने यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं. हा त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर अशा प्रवृत्तींचा बिमोड व्हावा यासाठी काढला होता. पोलिसांनी अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. अशा प्रकारे कट रचून आरोपी कृत्य करत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. त्याचबरोबर जरे यांच्या खुनाची घटना अतिशय निंदनीय आहे. यातील आरोपींना अटक झालीच पाहिजे. या संदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी. असे प्रकार घडू नये याकरिता ठोस उपाययोजना देखील केल्या पाहिजे. अशा घटनांसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. त्यांची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला पाहिजे अशी मागणीही यावेळी संग्राम जगताप यांनी केली. तपासाला गती मिळावी, आरोपी अटक व्हावेत, तर सखोल तपास, सखोल चौकशी झाली पाहिजे. खरं तर असा प्रकार कोणाकडून घडूच नाही याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक जरब हा गुन्हेगारी क्षेत्रावरती बसण्याच्या करता खरं तर उपाययोजना झाल्या पाहिजे. आणि आज अनेक वेगवेगळे कायदे घटनेमध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्यावेळेला काही असे प्रकार घडत असतात तर त्यावेळेला खरं तर या सगळ्या प्रकारच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्या काही अशा प्रवृत्तीचे लोक असतात की असे प्रकार घडणारे असतात जे प्लॅनिंग करून अशा घटना घडतात. ते तुम्हाला सांगतो याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं थोडी भूमिका ही संशयास्पद वाटते सुरुवातीपासून. अलविदा 2020 म्हणायची आता वेळ आली आहे. पाहूया 2020 मधील काही ठळक घडामोडी. गुड बाय 2020 हे म्हणण्याची वेळ आली असली तरी 2020 हे वर्ष कायमच सर्वांच्या स्मरणात राहील. काहीसं असंच होतं. संपूर्ण वर्षभर जगभरावर कोरोनाचं थैमान होतं. पण या 2020 मधील काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूया. भारतामध्ये कोरोना व्हायरस 30 जानेवारीमध्ये प्रथम केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. लॉकडाऊन 22 मार्च.
भारत आणि चीन भिडले 14 जून. टिकटॉक बंदी 29 जून. राम मंदिर पूजन 5 ऑगस्ट. चांद्रयान 2ने चंद्रावरील खड्ड्यांचे चित्र टिपले ऑगस्ट. इंडियन प्रीमियर लीग सप्टेंबर ते नोव्हेंबर. पबजी बंदी 30 ऑक्टोबर. या व्यतिरिक्तही काही महत्त्वाच्या घडामोडी 2020 मध्ये घडल्या. अर्थव्यवस्थेत भारताची 5व्या स्थानावर झेप. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडवर चौकशीची नशा. आणि सरतेवेळी शेतकऱ्यांचं आंदोलन. भाजपने सारोळा आपटी येथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध लढली, तर खुर्दैठण येथे राष्ट्रवादीचा झेंडा. जामखेड तालुक्यातील सारोळा व आपटी या 2 ग्रामपंचायतींसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे दोन्ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या दोनही ग्रामपंचायतांवर भाजपचे वर्चस्व होते व पुन्हा झाले आहे. आपटी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची 6वी वेळ आहे, तर सारोळा ग्रामपंचायत दुसऱ्या वेळेस बिनविरोध होत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्यानं भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे, तर खुर्दैठण ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध होऊन ती राष्ट्रवादीकडे गेली आहे. सारोळा ग्रामपंचायतसाठी सायंकाळी 4 वाजता विद्यमान सरपंच व भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीत व मराठा गौरव युवराज वस्ताद काशीत यांच्या नेतृत्वाखाली 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश वराट, सहाय्यक निवडणूक अधिकारी पी.जे. जाधव यांच्याकडे सादर केले. सारोळा आपटी भाजपच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खुर्दैठण ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. या ठिकाणी संपूर्ण गाव, सारोळा गाव आणि काटेवाडी ह्या टोटल 9ची बॉडी असून 9चे 9 मेंबर गावाने बिनविरोध केले आहे. सर्वप्रथम मी गावाचं आभार मानतो एक माजी सरपंच असं नात्याने का त्यांनी एकत्र येऊन ह्या गावाच्या विकासासाठी बिनविरोधचं मोठा पाऊल उचलला. आणि ही बिनविरोध ह्या वेळेस नाही तर मागच्या वेळेस बी झाली आणि डबल टर्म झाली बिनविरोधची. ह्या ठिकाणी बिनविरोधचे काही फायदे आहे. गावात काही भांडणं तांडणं होत नाही, कामं करायला उत्साह असतो, प्रगती होती गावाची. तर माझी अशी एक अपेक्षा राहील की राजकारण एक वेगळा विषय आहे. ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गावातल्या राजकारण विषय सोडून द्यायचा आणि वापस गावामध्ये यायचं. आपल्याकडं ग्रामीण भागात काय होतं का राजकारण आलं का ती भांडणं तांडणं होतात आणि ती 5 वर्षापर्यंत एका दुसऱ्याचं मनमोटावा असतो. ह्या ठिकाणी आपण पाहतोय का बिनविरोध झाली काही भांडणं तांडणं होत नाही. खरं तर मी पूर्ण सारोळा आणि काटेवाडी दोघांनाही खूप शुभेच्छा देते, कारण बिनविरोध ही जी आपली त्यांनी निवडून दिलं आहे तर त्यासाठी मनापासून असं वाटतं आहे की कारण जे वादविवाद गावामध्ये प्रत्येकाचे होत असतात ते इथे मला मागच्या वर्षी पण बिनविरोध झाली आणि यावर्षी होती. त्यामुळे कुठेतरी एकता त्यांच्यामध्ये दिसते आणि त्यांना सगळ्यांना इच्छा आहे की आपल्या गावाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने व्हावा. आणि तशीच इच्छा मागच्या वर्षी यांनी खूप चांगले प्रयत्न केले आणि यावर्षी सर्वांच्या मदतीने गावाचा खूप चांगल्या विकासाकडे ही वाटचाल बिनविरोधाच्यापासून सुरुवातच झालेली आहे. आणि त्यांच्या पूर्ण भावी याच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. पंचायत ही 5व्यांदा 6व्यांदा बिनविरोध होत आहे आणि राम शिंदे साहेब माजी मंत्री यांच्या कामं केल्याने त्यांनी त्यांच्या ह्यांनी त्याचंच फळ म्हणून ही ग्रामपंचायत परत बिनविरोध होते. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.